नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गाय आपल्या हिंदू धर्मात गायीला अतिशय धार्मिक महत्त्व आहे. आपण गुरुदेव दत्त महाराजांच्या फोटोमध्ये पण बघतच असू ना. गुरुदेव दत्त महाराजांच्या पाठीमागे नेहमी एक गाय उभी असते, कारण त्या गायीला तेवढं धार्मिक महत्त्वही आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात असं मानलं गेलेलं आहे. या गायीपासून आपल्याला जे काही गोमूत्र मिळतं, गोमय मिळतं, म्हणजेच की गायीचे शेण, त्याचसोबत गायीचे दूध, गायीचे तूप हे आयुर्वेदिक दृष्ट्या अतिशय प्रभावी मानले गेलेले आहे. या गायीच्या गोमूत्रापासून, गोमयापासून आणि गायीच्या तुपापासून अतिशय जे काही कॅन्सर सारखे मोठे रोग आहे, पांढऱ्या कोड सारखे जे काही मोठे रोग आहे, ते सुद्धा अनेक जणांचे बरे झालेले आहे. असा अनुभव आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील लोकांना आलेला आहे. आपण आजच्या व्हिडिओमार्फत या गोमूत्राचे, गोमयचे तसेच गायीच्या तुपाचे काही उपाय जाणून घेणार आहोत. तसेच केंद्रातील कुठल्या लोकांचा कॅन्सर सारखा मोठा रोग सुद्धा बरा झालेला आहे आणि त्याचसोबत गोमातेच्या सेवेने त्या व्यक्तीचा पांढरा कोड सुद्धा बरा झालेला आहे. पांढरे कोड जे की आपण दवाखाना करून सुद्धा आपला पूर्णपणे बरा होत नाही, हा महारोग सुद्धा गायीच्या सेवेने पूर्णपणे बरा झालेला आहे. याविषयीचे जर अनुभव तुम्हाला ऐकून घ्यायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा. रोज जर तुम्ही कमीत कमी 15 मिनिटे जरी गायीच्या मानेवरतून आणि गायीच्या पाठीवरतून हात फिरवला तर काही दिवसातच तुमचा रक्तदाब, हृदयरोग हे बरे होऊ शकतात. गायीचं जे काही गोमूत्र आणि गोमय असतं, गोमय म्हणजे गायीचे शेण, जर हे दोन्ही एकत्र करून तुम्ही जर आंघोळीच्या आधी केसांच्या मुळाशी लावलं काही दिवस, तर तुमचे पांढरे केस सुद्धा म्हणजे लावून ठेवायचं आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने आंघोळ करायची, तर तुमचे पांढरे केस सुद्धा काळे होऊ शकतात. गायीचं गोमूत्र आणि गोमय जर तुम्ही एकत्र करून तुमच्या संपूर्ण शरीराला लावलं तर तुम्हाला जर काही त्वचारोग असतील, जसं की कुणाला खरूज असतो, कुणाला खाज असते, कुणाला नायटा असतो, हे जे काही रोग असतात हे सुद्धा पूर्णपणे या गायीच्या गोमूत्राने आणि गोमयाने बरे होतात. जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी गोमूत्र आणि गायीचं गोमय एकत्र करून जर प्राशन केलं तर तुमच्या जे काही हृदयरोग आणि रक्तदाब असतात हे रोग सुद्धा पूर्णपणे बरे होतात. जर तुम्ही आंघोळीच्या आधी पूर्ण शरीराला जर गोमूत्र आणि गोमय एकत्र करून लावलं तर तुमच्या शरीराला ताजेतवाने वाटते आणि साबणामुळे जी तुमची शुष्क झालेली त्वचा असते ती नाहीशी होते. गायीचं गोमूत्र आणि गायीचं शेण जर एकत्र करून तुम्ही आंघोळीच्या वेळेस लावलं तर तुमचा क्षयरोगासारखा आजार सुद्धा बरा होऊ शकतो. इतके प्रभावी उपाय आपल्या गायीच्या गोमूत्राचे आणि गोमयाचे आहे. जर तुम्हाला असे काही आजार असतील तर तुम्ही हे प्रयोग नक्की करून बघू शकतात. त्याचसोबतच तुमचे जर दवाखान्यातील काही गोळ्या औषधं चालू असतील तर तेही चालू द्या, पण त्यासोबतच हे प्रयोगही तुम्ही करून बघा. मला तरी वाटतं तुम्हाला नक्की फरक पडेल. तुम्हाला जर नेत्ररोग झालेले असतील तर नेत्ररोगासाठी तुम्ही काय करायचं, गायीच्या तुपाचे नाकामध्ये 4-5 थेंब टाकायचे आहे. त्याचसोबत तुम्हाला गायीच्या तुपाने डोक्याला मालिश पण करायची आहे आणि त्याचसोबत तुम्हाला गायीच्या तुपाने पायाच्या तळव्यांना सुद्धा मालिश करायची आहे. असं केल्याने तुमचे नेत्ररोग पूर्णपणे बरे होणार आहे. परंतु हा प्रयोग तुम्हाला कमीत कमी 1 महिना तरी करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला चांगला अनुभव येऊ शकतो. आता गायीच्या शेणापासून जी काही गोवरी बनवलेली असते त्या गोवरीवर जर तुम्ही गायीचे थोडेसे 2-3 थेंब तूप टाकून किंवा अर्धासा चमचा तूप टाकून जर ती गोवरी तुम्ही घरामध्ये जाळली आणि तिच्या धुरापासून जो काही ऑक्सिजन तयार होतो तर तो ऑक्सिजन पूर्ण घरामध्ये पसरतो. त्यामुळे घरातील वातावरणात शुद्धी होते आणि त्याचसोबत रोग निवारण सुद्धा होते. आता गायीचे जो कोणी रक्षण करतो, असं म्हटलं गेलेलं आहे की गोमातेचे जर रक्षण केले तर संपूर्ण मानव जातीचे रक्षण केले जाते. गायीचे जे काही पंचगव्य असते ते पंचगव्य जर तुम्ही रोज सेवन केलं तर तुमचे अनेक प्रकारचे रोग पूर्णपणे बरे होतात. आता हे पंचगव्य तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात इझिली मिळून जाईल. तर असेच एक गृहस्थ आहे की ज्यांनी रोज गोमूत्र आणि गोमय प्राशन करून आपल्या कॅन्सर सारख्या महारोगावर सुद्धा मात केलेली आहे. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. या गृहस्थाचं नाव आहे विनायक नरसिंह कुलकर्णी, मुक्काम पोस्ट सारोळा, तालुका बार्शी आणि जिल्हा सोलापूर, आणि यांचं वय वर्ष आहे 63. चला तर मग आपण या कुलकर्णी काकांचा अनुभव ऐकूया.
कुलकर्णी काकांना जिभेचा आणि टॉन्सिलचा कॅन्सर झालेला होता आणि त्यांची ट्रीटमेंट सिद्धेश्वर हॉस्पिटल, जे की सोलापूर जवळच आहे, सोलापूर जवळील सिद्धेश्वर म्हणून कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्यात या कुलकर्णी काकांची ट्रीटमेंट चालू होती कॅन्सरसाठी. आणि मग त्या डॉक्टरांनी काकांना असं सांगितलं की तुम्हाला कॅन्सरसाठी 30 रेडिएशन घ्यावे लागतील. तर मग काकांनी जवळपास त्या हॉस्पिटलमध्ये 11 रेडिएशन घेतली आणि 11 रेडिएशन घेतल्यानंतर त्यांना ते जे रेडिएशनच्या इतक्या साऱ्या म्हणजे वेदना व्हायला लागल्या की कुलकर्णी काकांना असं वाटलं की जर माझे 11 रेडिएशन मध्ये हे हाल आहे, मला एवढ्या वेदना होत आहे, तर त्यापेक्षा मी ते रेडिएशन न घेता मी मेलेला बरा, असं काकांना वाटायला लागलं. आणि मग काकांनी असं ठरवलं की नाही, आता मला यापुढचे रेडिएशन घ्यायचेच नाही, काही केलं तरी मी हे रेडिएशन घेणारच नाही, कारण मला जर एवढ्या वेदना होत आहे तर मी यापेक्षा मेलेला पत्करेन. आणि म्हणून काकांनी घरी निघून जाण्याचे ठरवले. नंतर मग काकांनी हॉस्पिटलमधून कुलकर्णी काका घरी आले. घरी आल्यानंतर त्यांच्या शरीराची स्थिती इतकी नाजूक होती की ते अक्षरशः म्हणजे इतके अशक्त होऊन गेलेले होते की ते 4-5 पावले देखील चालू शकत नव्हते, इतकी त्यांच्या शरीराची बॅड कंडिशन झालेली होती. आणि मग काकांना म्हणजे जे काही खायचं प्यायचं होतं ते फक्त काका म्हणजे पातळ पदार्थच फक्त खाऊ शकत होते, म्हणजे ज्यूस वगैरे एवढंच फक्त पिऊ शकत होते. खाणं तर त्यांच्यापासून दूरच होतं, जसं की पोळी भाजी वगैरे, पोळीचा साधा एक तुकडा सुद्धा चावण्याची काकांमध्ये ताकद राहिलेली नव्हती. म्हणजे इतकं बेजार केलेलं होतं काकांना त्या रेडिएशनच्या ट्रीटमेंटने. या कुलकर्णी काकांनी कुठेतरी असं प्राचीन ग्रंथात वाचलेलं होतं की पंचगव्यापासून बऱ्याच प्रकारचे आजार हे बरे होतात. आणि मग या कुलकर्णी काकांनी पंचगव्याऐवजी रोज 100 ग्रॅम गोमूत्र व त्यामध्ये सुपारी एवढी गोमईची गोळी करून ते गोमूत्रामध्ये मिक्स करून उपाशीपोटी ते पिऊ लागले. गोमई म्हणजे गायीचे शेण. आता ते जेव्हा हे उपाशीपोटी पिऊ लागले तेव्हा त्यांना साधारण काही महिन्यांनी असं जाणवायला लागलं, म्हणजे इतका अशक्तपणा त्यांच्यामध्ये जो होता तो अशक्तपणा हळूहळू त्यांचा कमी व्हायला लागला. पूर्वी ते अजिबातच पोळी भाजी खात नव्हते, तर आता थोड्याफार प्रमाणात ते पोळी भाजी पण खायला लागले. त्यानंतर त्यांच्यामधला अशक्तपणा पूर्णपणे नाहीसा झाला. त्यांनी हा प्रयोग कंटिन्यू चालूच ठेवला आणि साधारण त्यांनी हा प्रयोग 4 महिने केला. आणि 4 महिन्यानंतर ते जे काही जेवण जेवायला लागले ते अगदी आपल्या सामान्य माणसाप्रमाणे जेवण जेवायला लागले. आणि ज्या माणसाला म्हणजे साधी 4-5 पावले सुद्धा टाकणे मुश्किल होते, इतका त्यांना अशक्तपणा आलेला होता, तोच माणूस आता 1-2 किलोमीटर अगदी इझिली चालून जाऊ लागला. आणि मग कुलकर्णी काकांनी त्यांचं जे काही कॅन्सरचे डॉक्टर होते त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या शरीराची पूर्णपणे तपासणी केली. आणि मग त्यांना कॅन्सरच्या डॉक्टरांनी सांगितले की आता तुमच्या शरीरामधील जे काही कॅन्सरचे जंतू होते ते पूर्णपणे नष्ट झालेले आहे. आणि मग हेच कुलकर्णी काका गोमूत्र आणि गोमईच्या प्रयोगाने अगदी आपल्या सामान्य माणसांप्रमाणेच त्यांचं जीवन जगायला लागले. ते पूर्णपणे कॅन्सरमुक्त झालेले होते. कुलकर्णी काकांनी एवढ्या वयात सुद्धा कॅन्सर सारख्या महारोगावर केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त गोमूत्र आणि गोमईच्या सेवनाने कॅन्सर सारख्या महारोगावर मात केलेली होती. परंतु तुम्ही जर ह्या रोगासाठी गोमूत्र आणि गोमय जर वापरत असाल तर ते फक्त आणि फक्त देशी गायीचेच असायला हवे. आणि ही देशी गाय फक्त चांगला चारा, चांगलं गवत खाणारी असायला हवी. ह्या गायीच्या बाबतीतच तुम्ही असा हा प्रयोग करू शकतात. गोमूत्र आणि गोमईच्या या प्रभावी उपायाने कॅन्सर सारखा रोग सुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण त्यासोबतच गोमातेच्या नुसत्या सेवेने सुद्धा तुमच्या जीवनात अनेक खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. तुमच्या जीवनातली ग्रहबाधा जाऊ शकते. त्यासोबतच गोमातेच्या सेवेने तुम्हाला जर पांढरा कोड नावाचा रोग झालेला असेल तर तो सुद्धा जाऊ शकतो, असा अनुभव एका गृहस्थाला आलेला आहे. त्या गृहस्थाचं नाव आहे संजीव कुमार. आता हे जे काही संजीव कुमार नावाचे गृहस्थ होते यांना पांढरा कोड नावाचा रोग झालेला होता. तुम्हाला सगळ्यांना पांढरा कोड माहीतच असेल, जे की आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन कमी झाल्यावर पांढरा चट्टा आपल्या शरीरावर तयार होतो आणि त्याच्यावर डॉक्टरी उपाय जरी केले तरी म्हणावा तसा फरक पडत नाही. तर या गृहस्थाने सुद्धा 6 वर्ष डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पांढरा कोड घालवण्यासाठी, परंतु काही केल्या तो कोड कमी होतच नव्हता, उलट वाढत वाढतच जात होता. आणि मग या गृहस्थाच्या मनात अतिशय निगेटिव्ह विचार यायला लागले की मी काहीही करून माझा रोग तर काय आता
जातच नाहीये आणि त्यामुळे त्याला असं म्हणजे नातेवाईकांमध्ये सुद्धा जायला लाज वाटायला लागली त्या पांढऱ्या कोड्यामुळे. आणि मग तो घरातच एका रूममध्ये स्वतःला कोंडून घेऊ लागला आणि तिथे अक्षरशः असा ढसाढसा रडायचा की माझे हे पांढरे कोड काय केल्याने जाईल. आता तो एका शेतात राहत होता. शेतात त्याची लिंबाची बाग होती, जे लिंबू असतात त्या लिंबांची बाग होती आणि विहीर होती. त्याचसोबत त्याच्या शेतात गायींचा गोठा सुद्धा होता आणि तो आणि त्याचा गडी त्या ठिकाणी राहत होता. त्याचे जे काही वडील होते ते बाहेर गावी राहत होते. तिथे फक्त त्याचा गडी आणि तोच राहायचा. तर मग आता त्याच्या विहिरीला सुद्धा काही दिवसांनी पाणी कमी पडल्यामुळे त्याची जी काही लिंबाची बाग आहे ती हळूहळू सुकायला लागली. आणि मग नंतर ज्या काही गायी होत्या गोठ्यामध्ये, तर त्या गोठ्यांचं जे काही म्हणजे करायचा तो त्यांचा गडी करायचा. गायींची सगळी सेवा, गायींचं म्हणजे पाणी वगैरे दाखवणं वगैरे ही सगळं कामं त्याचा गडी करायचा. परंतु गड्याचा काही दिवसांनी मृत्यू झाला. त्यामुळे मग हा जो काही गृहस्थ आहे याला नाईलाजास्तव गायींची सेवा करावीच लागली. मग त्यांनी बघितलं, आता त्याच्या मनात सारखे वाईट विचार यायचे, पांढरा कोड कधी जाणार कधी जाणार या विचाराने अगदी तो त्रस्त होऊन गेलेला होता. परंतु जेव्हा त्याच्या गड्याचा मृत्यू झाला तेव्हा गायींची काळजी घेण्याचं याने स्वतःने ठरवलं. आणि मग गायीच्या गोठ्यामध्ये याने रोज गायींना चारा टाकणं, गायींना पाणी दाखवणं, गायींचं जे काही शेण गोमूत्र वगैरे असेल तिथे साफसफाई करणं, त्यानंतर गायींना छानपैकी सावली करून देणं, असं सगळी गायींची सेवा, गायींवर म्हणजे खूप प्रेम करायला लागला तो, गायींना खूप जीव लावायला लागला. आणि मग हळूहळू त्याच्या अशा लक्षात आलं की आपण दिवसभर जे गायींसाठी कष्ट करत असतो त्यात तर आपण आपला जो काही निगेटिव्ह विचार होता पांढरा कोडचा तो तर आपण पूर्णपणे विसरूनच गेलो. म्हणजे त्याला गायींच्या सेवेमध्ये इतका आनंद मिळायला लागला ना की त्याचा मानसिक त्रास तो पूर्णपणे विसरून गेला. आणि मग त्याने इतकी गायींची सेवा केली की मग त्याच्या मनामध्ये जी काही विहीर कोरडी पडली होती त्या विहिरीला खोदण्याचा प्लॅन आला. आणि मग त्याने काय केलं, ती विहीर माणसांना कामाला लावून ती विहीर पुन्हा खोदली. तर त्याने गायींची सेवा केलेली असल्यामुळे त्याच्या विहिरीला अगदी चांगल्या प्रमाणात पाणी लागलं. आणि मग त्याने जी काही लिंबाची बाग सुकत चाललेली होती त्या बागेला पाणी दिलं आणि ती लिंबाची बाग पुन्हा एकदा हिरवीगार झाली. आणि नंतर त्याला जो काही कालांतराने म्हणजे त्याला जो काही पांढरा कोड नावाचा रोग झालेला होता त्या रोगामध्ये सुद्धा त्याला हळूहळू बदल जाणवायला लागले. त्याचा जो पांढरा कोडचा चट्टा होता तो आपोआप साधारण एखाद्या वर्षानंतर कमी कमी व्हायला लागला. आणि नंतर काही दिवसांनी म्हणजे काही वर्षांनी त्याला जो काही पांढरा कोड झालेला होता तो पूर्णपणे निघून गेलेला होता त्याचा तो चट्टा. आता त्याच्या लक्षात आलं का हे सगळं फक्त आणि फक्त गोमातेच्या सेवेमुळेच शक्य झालेलं आहे. मी एवढे काही म्हणजे वैद्यकीय उपचार करून सुद्धा माझा जो काही पांढऱ्या चट्ट्याचा पांढऱ्या कोडचा जो काही आजार होता तो बरा झालेला नव्हता. परंतु फक्त गोमातेच्या सेवेमुळे माझ्या जीवनातील जे काही वाईट ग्रह तारे नक्षत्र असतील ते पूर्णपणे त्यांची शांती झालेली होती गोमातेच्या सेवेमुळे. आणि माझ्या जीवनातील जो काही मोठा आजार होता पांढरा कोडचा तो पूर्णपणे निघून गेलेला होता. आणि अशा प्रकारे तो व्यक्ती त्याचं जीवन अगदी आनंदाने जगू लागलेला होता. बघा, इतका म्हणजे इतका फायदा आहे गोमातेच्या सेवेचं, इतकं काही पुण्य तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही गोमातेची सेवा केलेली असेल तर. आणि खरंच म्हणजे आपल्या हिंदू धर्मात म्हणूनच गोमातेच्या सेवेला अतिशय महत्त्व दिलेले आहे. कारण गोमातेच्या सेवेमुळे खरंच आपल्या कुंडलीतील जे काही वाईट ग्रह नक्षत्र असतात ते खरंच म्हणजे बदलतात, ते चांगले होतात. आपल्याला जे काही आजार झालेले असतात ते पूर्णपणे गायीच्या गोमूत्रामुळे गोमयामुळे आणि गोमातेच्या सेवेमुळे नक्की पूर्णपणे आपल्या आयुष्यातून निघून जातात. फक्त तुम्ही गोमातेची सेवा करून बघा. परंतु दुर्दैव असं आहे की आपल्या भारतात अजूनही गोमातेची हत्या केली जाते बऱ्याच ठिकाणी. तर कृपया गोमातेची हत्या कृपया कुठेच होऊ देऊ नका. गोमातेचं जेवढं तुम्हाला रक्षण करता येईल आणि जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी सेवाच करा. आज मी जी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे ती जर तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. जर तुम्हाला स्वामींच्या सेवेविषयी काही माहिती विचारायची आहे, त्याचसोबत जर तुम्हाला काही तुमच्या आरोग्याचे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देईन. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.